40% परताव्याच्या लालसेने गमावले 36 लाख. मिरजेत धक्कादायक फसवणूक. मिरजमधून एक धक्कादायक फसवणुकीची घटना समोर आली आहे. गुंतवणुकीवर तब्बल 40% परताव्याचे आमिष दाखवत 7 जणांची लाखोची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिता पुत्राविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. मिरज शहरात मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. औषध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास 40% परतावा मिळेल असे आमिष दाखवून 7 जणांची तब्बल 36,68,500 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मंगळवार पेठेतील मुनीर अहमद गौस मनेर यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार गुरुवार पेठेतील फारुख जमादार आणि त्यांचा मुलगा सनोबर जमादार यांनी गुंतवणुकीच्या नावाखाली ही रक्कम उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 20 मे 2024 पासून मिरजमधील विविध ठिकाणी तसेच ऑनलाईन माध्यमातून फिर्यादी आणि इतर 6 जणांकडून पैसे घेतले गेले, मात्र आश्वासन दिल्याप्रमाणे कोणताही परतावा मिळाला नाही. फसवणुकीची शंका आल्याने संबंधितांकडून पैशाची मागणी करण्यात आली, मात्र आरोपींकडून वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली जात होते. एवढेच नव्हे तर परतीसाठी देण्यात आलेले धनादेशही खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने बाउन्स झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान मिरज शहर पोलिसांनी पितापुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. गुंतवणुकीवर अवास्तव परताव्याचे आमिष दाखवणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.